की दीनानाथ रुग्णालय मृत्यूला जबाबदार आहे. हो, दीनानाथ रुग्णालय हे मृत्यूला जबाबदार आहे. अजूनही बाकीचे 2 अहवाल येणार आहेत. त्या अहवालाच्या समितीचा जो आपल्याला अहवाल येईल त्याच्यामध्ये याच्यापेक्षाही खोलात अजून काही गोष्टी असतील. याच्यामध्ये मी मगाशी जसं सांगितलं तसं रुग्णालयातील ग्रीव्हन्स रजिस्टर सिस्टीम, धर्मादाय कक्ष व जनसंपर्क अधिकारी यांनी रुग्णाचे समुपदेशन करून उपचार करता येणारा खर्च त्याबाबतची माहिती देऊन धर्मादाय योजनेअंतर्गत दाखल करण्याबाबतची कारवाई करणं अपेक्षित होतं, परंतु तसे सुद्धा झालेले यामध्ये दिसून येत नाही. याचाच अर्थ याच्यासाठी रुग्णालय जबाबदार आहे. मॅडम, ही केस मेडिकल नेग्लिजन्सची आहे का? मला तुम्हाला ते सांगा, मी तुम्हाला अहवाल आता वाचायला देते. अहवाल 3 अहवाल असणार आहेत. त्याच्यात ते आलं नाही, त्याच्यामुळे पुढचा प्रश्न असा येतो, जर तुम्ही म्हणताय की रुग्णालय मृत्यूला जबाबदार आहे तर मग एफआयआर आता लगेच होणार का पोलिसांकडून? याच्यामध्ये सर आपल्याकडे अजून 2 अहवाल येणं बाकी आहे, त्याच्यामुळे अहवाल आले कारवाई होणार. बाकीचे एक असं होईल. एक मिनिट. हा राज्य शासनाच्या समितीचा हा अहवाल आहे. याच्यानंतरचा अहवाल आहे ते माता मृत्यू, कारण की याच्यामध्ये माता मृत्यू झालेला आहे. त्याच्यामुळे माता मृत्यू अन्वेषण समिती ही स्वतंत्ररित्या याच्यावरती काम करत असते. त्यांचा अहवाल उद्या सकाळपर्यंत येईल आणि धर्मदाय आयुक्त तिन्ही अहवाल एकत्र आल्यानंतर निश्चितपणाने रुग्णालयावरती कारवाई होणार. या केसमध्ये ऍडमिशन झालेलं नव्हतं. जर ऍडमिशन झालं नाही तर मेडिकल नेग्लिजन्सची केस कशी रजिस्टर होईल? टेक्निकल ग्लिच आहे त्याच्यामध्ये. त्याबाबत समितीनं काही म्हटलंय का या अहवालात? कारण पेशंटचं ऍडमिशन नाहीये. ऍडमिशन नसेल तर मेडिकल कारवाई करावी लागेल मेडिकल नेग्लिजन्सची. त्याचा कुठलाच कागद नसेल. नाही, पेशंटची त्याच्यामध्ये किती तारखेला इंजुरी झाली आहे, डॉक्टरांनी किती तारखेला दिले, मी आता दाखवलं होतं तुम्हाला. तो कागद ऑलरेडी आहे. पेशंटची माहिती याच्यामध्ये आहे. हा कागद आहे. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला 15 तारखेला पेशंट दाखल झालेलं आणि पेशंटची ट्रीटमेंट पुढे चालू करायची याच्या संदर्भात डॉक्टरांनी स्वतः कागद आहे हा. याच्यामध्ये पाहताय 2 तारखेला फॉलोअप टेस्टसाठी सुद्धा बोलवलेला आहे. त्याच्यामुळे कागद आपल्याकडे पुरेसे आहेत. जे पुरावे म्हणून पाहिजे ते सगळे पुरावे ह्या पेशंटच्या नातेवाईकांकडे आहेत. त्याच्यामुळे याच्यामध्ये जे हलगर्जीपणा झालाय आणि पेशंटचा मृत्यू झालाय त्याच्यावरती कायदेशीर कारवाई होणार. दोषी आहे का हे अजूनपर्यंत तुम्ही नाही सांगितलेलं, किंवा त्या अहवालात कुठं असं म्हटलं? तुम्ही आता 2 पॅरा वाचले, पण असं कुठं म्हटलंय की रुग्णालय? याच्यामध्ये अहवाल सर कसा असतो, अहवालामध्ये सांगत नाही की तुम्ही ही कायदेशीर कारवाई करणं ह्या वर्दीचं काम हा विभाग आहे. अहवाल म्हणजे काय असतो की घडलेल्या घटना कशा घडलेत, किती कालावधी घडलेत, त्याच्यामध्ये कोण कोण संबंधित आहे आणि यामधील सीसीटीव्ही फुटेज असतील, डॉक्युमेंट्स असतील आणि या सगळ्यांची माहिती आणि इतर कुठल्या हॉस्पिटलमध्ये ते गेले आणि हॉस्पिटलनी कसा प्रतिसाद दिला या संदर्भाची सगळी माहिती आल्यानंतर पुढची जी कायदेशीर कारवाईची भूमिका आहे ती संबंधित पोलीस विभागाची आहे. म्हणूनच बैठक लावताना आज आयुक्त कार्यालयामध्ये लावली आणि आज तुम्ही पाहिलं की या एका विषयासाठी आणि पुण्याचे काही महत्वाचे की इतके सगळे डीसीपी आणि स्वतः आयुक्त 2 तास बसून आहेत. त्याच्यामुळे विषयाचं गांभीर्य आहे. ते कोणी कुणाला वाचवत नाहीये. जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे आणि जे चुकीची व्यक्ती असेल, संस्था असेल त्यांच्यावरती 100% कारवाई होणार. त्याची पाठपुरावा करायची जबाबदारी ही राज्य महिला आयोगाची असेल. सुरुवातीपासून आम्ही याच्यामध्ये पहिल्यांदा पत्र पाठवून आयुक्त कार्यालयामधून म्हणजे पुणे आयुक्त कार्यालयामधून समिती स्थापन करण्याच्या सूचना दिलेत आणि त्याचा पाठपुरावा करतोय. मी स्वतः बीचे कुटुंबियांना भेटून आले. कोणावरती अन्याय होता कामा नये आणि ही एक घटना घडली, याच्यानंतर अशा कोणत्याच घटना घडू नये. पेशंटला धर्मदाय संस्थांकडून चांगल्या पद्धतीची आरोग्य सुविधा मिळाली पाहिजे आणि त्यासाठीच्या सूचना सुद्धा इतर रुग्णालयांना दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे कुणालाही वाचवण्याचा प्रयत्न नाही. उद्या सकाळी आणि संध्याकाळपर्यंत इतर 2 समितीचा अहवाल आल्यानंतर त्या अहवालानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल. मॅडम, विचारते, कायदेशीर कारवाई आपण जे अंडरलाईन करतोय ही जर केस मेडिकल निग्लिजन्सची झाली तर आणि एफआयआर दाखल झाला तरच त्याच्यामध्ये पोलिसांची भूमिका येते. जर तिथं ऍडमिटच झाला नसेल पेशंट तर आपण मेडिकल निग्लिजन्सची केस करू शकत नाही. अशा वेळेला बॉम्बे नर्सिंग होम ऍक्ट नुसार फक्त 5,000 रुपये दंड आणि तात्पुरतं निलंबन परवान्याचं एवढीच अत्यंत सुमार तरतूद आहे त्या ऍक्ट मध्ये. तर त्यासाठी पोलिसांची याच्यामध्ये भूमिका यावी, एफआयआर दाखल व्हावा आणि कायदेशीर कडक कारवाई व्हावी. यासाठीच मेडिकल निग्लिजन्सची केस रजिस्टर होणं गरजेचं आहे. तर त्या दृष्टीने आपण पोलिसांची काही चर्चा केलेली आहे का? 2 तास या सगळ्या गोष्टींसाठी चर्चा चालू होती आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना इथं आयुक्त कार्यालयामध्ये बोलवले. पोलिसांनी सकारात्मक यामध्ये कारवाई